नमस्कार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे या राज्यस्तरीय संस्थेमार्फत परीक्षेला सामोरे जाताना या विशेष चर्चासत्राचं आयोजन चालू वर्षी आपण केलेलं आहे. स्वतंत्रपणे 10वी आणि 12वीसाठी आपण हे चर्चासत्र आयोजित करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आणि हा व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पालकांना सुद्धा आमची सगळ्यांना विनंती आहे की परीक्षेची कुठलीही भीती न बाळगता तणावमुक्त पद्धतीने परीक्षा द्यावी आणि प्रत्येक विषयाची उत्तरपत्रिका आपण नेमकेपणाने कशी लिहावी याचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. या उपक्रमासाठी राज्य मंडळाचे अध्यक्ष माननीय गोसावी साहेब, त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी यांचं आम्हाला सहकार्य मिळतंय. राज्यभरातल्या सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी आमच्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अर्थात राज्य मंडळ याच्या वतीनं परीक्षेला सामोरे जाताना या विषयाअंतर्गत आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की 10वी आणि 12वीच्या परीक्षा यावर्षी 10 दिवस अगोदर आलेल्या आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक अकल्पित अशी भीती निर्माण होऊ नये यासाठीच हा मंडळाने राबवलेला एक स्तुत्य असा उपक्रम आहे. तर आज आपण काही तज्ज्ञांशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार सर. आपल्या सर्वांना माहिती आहे की परीक्षेसाठी जो कालावधी राहिलेला आहे तो अत्यंत कमी असा कालावधी राहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये उजळणी, सराव पेपर याच्याबद्दल विद्यार्थ्यांनी काय तयारी करावी असं आपल्याला वाटतं? विद्यार्थी मित्रांनो, उद्याची होऊ घातलेली SSC बोर्ड परीक्षा जी आहे यासाठी आपल्याकडे अजून 35 दिवस आपल्या हातामध्ये आहेत आणि आपले एकूण 9 विषय आहेत. साधारणपणे आपण रोज एका विषयाची निवड केली तर एका फेरीसाठी आपल्याला 9 दिवस लागतील. म्हणजे उर्वरित दिवसामध्ये आपल्या एकूण 4 फेऱ्या पूर्ण होतील. अर्थात प्रत्येक विषय आपल्याला 4 दिवस इतका अभ्यासता येईल आणि यासाठी आपल्याला उजळणी फार महत्त्वाची आहे. आता उजळणी याचा अर्थच काय तर आपल्या झालेल्या अभ्यासाला उजाळा देणे. म्हणजेच काय तर वाचन, चिंतन, मनन होणं फार गरजेचं आहे आणि प्रसंगानुरूप काही नियम सूत्र असतील तर तिथे आपल्याला पाठांतर करावं लागेल, काही भौमितिक आकृत्यांचा सराव करावा लागेल आणि गणितासारख्या विषयामध्ये उदाहरणांचा सराव करावा लागेल. यासाठी आपण जी प्रकरणांची निवड करावी लागणार आहे ती चढत्या क्रमाने, म्हणजेच पहिलं प्रकरण पहिल्यांदा, दुसरं प्रकरण दुसऱ्यांदा आणि शेवटचं प्रकरण अशा पद्धतीनं आपल्याला हा अभ्यास करावा लागेल. कठीण भागावरती आपल्याला अधिक लक्ष द्यावं लागेल. यासाठी सराव काय करावा तर वर्षभरामध्ये आपल्या शाळांनी जे पेपर आपल्याला पुरवलेले आहेत त्याचा सराव करावा. मुख्याध्यापक संघांचे पेपर असतील, शाळांचे पेपर असतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे SSC बोर्डचे गत काही शैक्षणिक वर्षातले जर पेपर असतील त्याचा जर आपण चांगला सराव केला तर आपल्याला एक चांगला आत्मविश्वास निर्माण होईल, अभ्यासाची उजळणी होईल आणि आपण चांगल्या रीतीने परीक्षेला सामोरे जाऊ शकू. बऱ्याच वेळेला असं होतं की उत्तरपत्रिका सोडवताना मुलं माझा पेपर वेळेत पूर्ण झाला नाही वगैरे असं म्हणतात. तर हा वेळेमध्ये उत्तरपत्रिका पूर्ण होण्यासाठी वेळेचं नियोजन कसं करावं याबद्दल आपल्याला काय वाटतं सर? वेळेचे नियोजन यासाठी जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाची त्यातले मुख्य प्रश्न, उपप्रश्न, त्याची काठिण्य पातळी याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. दीर्घोत्तरी प्रश्न असतील, लघुत्तरी प्रश्न असतील, लहान प्रश्न असतील, या सगळ्यांना किती मार्क्स आहेत याची पूर्ण पडताळणी विद्यार्थ्यांनी सरावादरम्यान करणं आवश्यक आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यापूर्वी जास्तीत जास्त पेपरचा सराव करणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहित असताना विद्यार्थ्यांनी घरामध्येच वेळ लावून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे की जेणेकरून एखादा प्रश्न सोपा आहे त्या विद्यार्थी उत्तर जास्त लिहितात पण त्याला गुण किती आहेत याचाही त्या विद्यार्थ्यांना विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. एखादा प्रश्न कठीण असेल तर विद्यार्थी त्या प्रश्नाचं उत्तर कमी लिहितात पण त्याला कदाचित जास्त मार्क असतील तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर जास्त सुद्धा लिहिणं आवश्यक आहे. म्हणजेच प्रश्नाची काठिण्य पातळी याचा विचार करून विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नाच्या उत्तराच्या वेळेचं नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. आताच आपण वेळेचं नियोजन तुम्ही सर खूप छान सांगितलं, पण अभ्यास परिपूर्ण व्हावा, सोप्या पद्धतीने व्हावा, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व्हावा यासाठी कोणते संदर्भ साहित्य मुलांनी वापरावे असं आपल्याला वाटतं? अर्थातच माझा विद्यार्थ्यांना असा सल्ला राहील की परीक्षेला सामोरं जात असताना किंवा परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी जे पाठ्यपुस्तक, क्रमिक पाठ्यपुस्तक आपल्याला रेफर केलेलं आहे, दिलेलं आहे, त्याचाच अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा, तेच डोळ्यासमोर ठेवावं. त्यासाठी पाठ्यपुस्तकातले मुद्दे काढणं, स्वतःच्या नोंदी करणं असेल
नोट्स काढणं असेल, स्वाध्याय सोडवणं असेल, हे सगळं स्वतः केल्यामुळं विद्यार्थ्यांच्या ते चांगलं लक्षात राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बोर्डाचे पेपर जे आहेत, बोर्डाचे पेपर जे मूल्यमापनानुसार केलेले आहेत, भारांशानुसार रचलेले असतात, त्याच्यावरती विद्यार्थ्यांनी भर द्यायला हवा. पाठ्यपुस्तकामध्ये असणारे नकाशे, आलेख, आकृत्या यांचा सराव पूर्णपणे करावा. याचा उपयोग विद्यार्थ्यांना नक्कीच उत्तम गुण मिळवण्यासाठी होत असतो. परंतु काही वेळेला आपल्याला असं दिसतं की आजकाल विद्यार्थी बाहेर बाजारामध्ये जे रेडीमेड मटेरियल उपलब्ध आहे बऱ्याच प्रमाणामध्ये, त्याचा वापर करताना दिसतात. विद्यार्थ्यांनी त्या कुठल्याही गोष्टीच्या मागे न लागता किंवा त्यावरती अवलंबून न राहता पाठ्यपुस्तकावर भर द्यायला पाहिजे. कारण त्यातली उत्तर आदर्श असतीलच असं नाही, आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचा पेपर लिहिताना, उत्तरं लिहिताना गोंधळ होऊ शकतो. म्हणून पाठ्यपुस्तक हे जास्त महत्त्वाचं. त्याशिवाय संदर्भासाठी जर अजून हवा असेल तर राज्य मंडळाच्या ज्या अपडेट केलेल्या वेबसाईट्स असतात, त्या वेबसाईट्सचा सुद्धा विद्यार्थ्यांनी संदर्भासाठी जरूर वापर करावा. या सगळ्याचा उपयोग विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरं जाताना नक्की होणार आहे. क्रमिक पुस्तकाचा मॅडम आपण खूप छान सल्ला विद्यार्थ्यांना दिला की क्रमिक पुस्तकाचं वाचन झाल्यानंतर बऱ्याच अंशी परीक्षेची तयारी होते असं म्हणतो. परंतु जसजसा परीक्षेचा कालावधी जवळ येतो तसं मात्र मुलं थोडीशी भयग्रस्त वाटायला लागतात. तर ही मुलं भयग्रस्त राहू नयेत, भयमुक्त व्हावीत, यासाठी आपण काय कानमंत्र द्याल सर? आपल्याला काय वाटतं? परीक्षा म्हणजे संधी, स्वतःला सिद्ध करण्याची संधी, उत्तम आणि चांगले गुण मिळवून स्वतःला सिद्ध करण्याची संधी. वर्षभर आपण अभ्यास केलेला असतो, शिक्षकांनी प्रभावी मार्गदर्शन केलेले असते, स्वाध्याय अनेक सोडवलेले असतात, घटकानुसार आपण प्रश्नपत्रिका सोडवलेल्या असतात, विविध सराव परीक्षा सोडवलेल्या असतात, पूर्व परीक्षा सुद्धा सोडवलेल्या आहेत. ज्या या सराव परीक्षेतून जे प्रश्न आपण सोडवलेले आहेत तेच बोर्डाच्या कृतीपत्रिकेमध्ये, प्रश्नपत्रिकेमध्ये येणार आहेत. त्यामुळं आपल्या मनामध्ये भीती बाळगायची काहीच गरज नाही. कारण कृतीपत्रिकेमध्ये असणारे परिच्छेद, कविता याच्यामधीलच उत्तर आपल्याला लिहावी लागणार आहेत. त्यामुळे आपल्याला भरपूर मार्क मिळणार आहेत. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवावी, ज्या ठिकाणी आपलं परीक्षा केंद्र आहे ते परीक्षा केंद्र पाहावे, तिथली बैठक व्यवस्था पाहावी, तिथली खोली आपली नेमकी बैठक व्यवस्थेची पाहावी, तिथला परिसर पाहावा, स्वच्छतागृह पाहावे, म्हणजे आपल्या परीक्षेची भीती आपल्या मनामध्ये राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, खूप गुण मिळवा, भरपूर अभ्यास करा, मनन चिंतन त्याचबरोबर सातत्यानं सराव केल्यानंतर तुम्हाला चांगले गुण मिळतील. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की परीक्षेला विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जात असताना त्यांना कोणकोणत्या सोबत बाबी घ्यायला हव्यात, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याचं विस्मरण होऊन एखादी गोष्ट राहायला नको? काय सर? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अगदी धैर्यपूर्वक 10वीच्या परीक्षेला सामोरं जातोय. बाहेर पडत असताना आपण परीक्षेचा आज पेपर कोणता आहे हे जसं पाहतोय तसं परीक्षा केंद्रावर जाताना आपल्याला त्या दिवशी लागणारं जे साहित्य आहे ते घेऊन बाहेर पडत असताना बोर्डानं आपल्याला उपलब्ध करून दिलेलं प्रवेशपत्र, शाळेनं दिलेलं ओळखपत्र, टोक असलेली पेन्सिल, रबर, पट्टी, त्यासोबत पाण्याची बॉटल, 2 शाईचे काळे किंवा निळे पेन, इतकं सर्व साहित्य अगदी आठवणीनं घेऊन परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी पोचायचं आहे. विद्यार्थ्यांनी वेळेवर पोचायलाच हवं. पण सर, उत्तरपत्रिका लिहित असताना काही चुका मुलांच्या अनावधानानं होऊन जातात आणि त्या होऊ नयेत, तर या संदर्भामध्ये आपण विद्यार्थ्यांना कोणत्या सूचना द्याल? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा दालनामध्ये गेल्यानंतर पर्यवेक्षक तुम्हाला उत्तरपत्रिका देतील. ती मिळालेली उत्तरपत्रिका व्यवस्थित आहे का, त्याची शिलाई व्यवस्थित आहे का, परत प्रथम क्रमांकापासून 20 क्रमांकापर्यंत क्रमशः पृष्ठ व्यवस्थित आहेत का याची खातरजमा केल्यानंतर त्या ठिकाणी आपला बैठक क्रमांक अंकामध्ये आणि अक्षरामध्ये लिहायचा आहे. पर्यवेक्षक तुम्हाला जे बारकोड देतील तो बारकोड आपल्याच नंबरचा आहे, त्याच विषयाचा आहे याची खातरजमा केल्यानंतर आपण तो योग्य ठिकाणी चिकटवायचा आहे. जर आपल्याला तो जमत नसेल तर पर्यवेक्षकांच्या मदतीनं तो त्या ठिकाणी चिकटवायचा आहे. त्याचबरोबर
पृष्ठ क्रमांक 3 पासून आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. त्यामध्ये सुद्धा उत्तर लिहित असताना दोन्ही बाजूला समास करण्याची आवश्यकता नाही. डाव्या बाजूला जो समास आहे त्या समासापासूनच आपण उत्तरं लिहायची आहेत. त्याचबरोबर उत्तर लेखन करत असताना काळ्या किंवा निळ्या एका शाईचा वापर त्या ठिकाणी उत्तर लेखनासाठी आपण करायचा आहे. त्याचबरोबर परीक्षा दालनामध्ये गेल्यानंतर आपल्या आजूबाजूला कोणत्या प्रकारचे कागदाचे चिटोरे वगैरे आहेत का, कोणतं इतर साहित्य आहे का याची खातरजमा करून जर असल्यास त्या कक्षातील पर्यवेक्षकांच्या ताब्यात ते साहित्य द्यायचं आहे. उत्तरपत्रिका लिहित असताना कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार त्या ठिकाणी करता कामा नये किंवा उत्तरपत्रिकेतील एखादं पृष्ठ त्या ठिकाणी फाडायचं नाही किंवा परीक्षा कक्षाच्या बाहेर न्यायचं नाही आहे. त्याचबरोबर परीक्षा दालनामध्ये एखाद्या विद्यार्थ्याशी बोलणं किंवा इशारा करणं हा गैरप्रकार होऊ शकतो आणि त्या पद्धतीनं परीक्षा नियमानुसार किंवा राज्य मंडळाची जी काही शिक्षेची तरतूद आहे त्या तरतुदीनुसार आपल्याला त्याची शिक्षा होऊ शकते. याची दखल घेऊन आपण परीक्षा दालनामध्ये आपलं वर्तन जे आहे ते व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे. धन्यवाद. तर ह्या होत्या विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाण्यापर्यंतच्या सर्व मार्गदर्शक सूचना. विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात घ्या. आता आपण विविध विषयांवरती चर्चा करणार आहोत आणि पहिल्यांदा आम्ही सुरुवात करतो मराठी विषयाला. मराठी विषयासाठी ज्या काही गोष्टी करावयाच्या आहेत त्या संदर्भात आता आपण तज्ञाशी चर्चा करूया. आता आपण मराठी विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत. सर, मला सांगा, मराठीमध्ये कृतीपत्रिका जी आहे ती सोडवताना त्याच्यामध्ये अधिक गुण विद्यार्थ्यांना मिळतात. तर या कृतीपत्रिका कशा सोडवायच्या त्याबद्दल आपण मुलांना काय मार्गदर्शन कराल? माय मराठी नाव मराठी मराठ मूळ गान, महाराष्ट्र मातीत जन्मलो हाच मला अभिमान. प्रथम भाषा मराठी या भाषेचा अभ्यास करताना खूप आनंद आणि समाधान वाटतं. कारण या मराठी पाठ्यपुस्तकावर आधारित असणारी ही कृतीपत्रिका विद्यार्थ्यांना भरभरून गुणही देते आणि गुणवानही बनवते अशी ही कृतीपत्रिका आहे. गद्य विभाग, पद्य विभाग, स्थूल वाचन, त्याचबरोबर भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन अशा पद्धतीची या कृतीपत्रिकेची बांधणी. गद्य विभागामध्ये 12 गद्य आहेत. त्यापैकी 2च गद्यावर त्यातील 2 परिच्छेद या परीक्षेमध्ये विचारले जातात आणि त्याला अनुसरून आकलन कृती असतात. एक उतारा अपठित असतो. या 2 परिच्छेदावर असणारं स्वमत हे विद्यार्थ्यांना महत्त्वाचं आहे. आशयानुरूप जर आपण स्वमत लिहिलं तर आपल्याला चांगले गुण मिळतात. पद्य विभागामध्ये एकूण 7 कविता आहेत. त्यामध्ये 4 कविता या कृतीपत्रिकेमध्ये येत असतात. या कृतीपत्रिकेमध्ये असणारी कविता, त्यावरचा कवितेवर असणाऱ्या विविध कृती, कवितेतील संदेश, कवितेतील मध्यवर्ती कल्पना, कविता आवडली किंवा ना आवडली त्याची कारणं, याविषयीच्या कृती विद्यार्थ्यांना भरभरून मार्क देतात. काव्य सौंदर्य आणि रसग्रहण या जर गोष्टी त्यांनी व्यवस्थित पद्धतीने सोडवल्या तर आपल्याला अतिशय सुंदर अशी कवितेवरची गुण आपल्याला मिळवता येतात. रसग्रहण आणि काव्य सौंदर्य, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाव सौंदर्य, रस सौंदर्य या गोष्टी विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक पाहाव्यात. स्थूल वाचनावर आधारित असणारा प्रश्न हा विद्यार्थ्यांना भरभरून मार्क देतो. कारण 4 स्थूल वाचन आहेत. त्यामध्ये 3 स्थूल वाचन हे कृतीपत्रिकेमध्ये विचारले जातात. 3 प्रश्न विचारले जातात आणि विद्यार्थ्यांनी त्यातील 2 प्रश्न सोडवायचे आहेत. हे 6 गुण विद्यार्थ्यांच्या हातचे आहेत. याचं महत्त्व असं आहे की स्वाध्यायामध्ये असणारेच प्रश्न या स्थूल वाचन या कृतीमध्ये विचारले जातात. त्यामुळे हे मार्क विद्यार्थ्यांना सहज पडतात. त्यानंतरचा पुढला विभाग जो आहे तो भाषा अभ्यास आणि व्याकरण घटकावर आधारित असणाऱ्या कृती. समास, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार हा पहिला अ मधील 8 मार्काचा भाग. या 8 पैकी 8 विद्यार्थ्यांना सहज गुण मिळतात. समास आणि शब्दसिद्धी अत्यंत सोपे आहेत. वाक्प्रचार हे 4 विचारले जातात. विद्यार्थ्यांनी 4ही सोडवायचे आहेत. यानंतरचा भाग जो येतो तो भाषा अभ्यास. यामध्ये लिंग वचन ओळखा,
लिंगवचन बदला, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, लेखनाच्या नियमानुसार शुद्ध लेखन, या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी बारकाईनं पाहाव्यात. आणि शेवटचा भाग येतो तो उपयोजित लेखन, पत्रलेखन, सारांश लेखन, जाहिरात, कथा आणि निबंध लेखन याची विद्यार्थ्यांनी स्वतः चांगली तयारी केली, मनन वाचन चिंतनानं जर आपण प्रभावी लेखन केलं तर उपयोजित लेखनसुद्धा अतिशय प्रभावीपणे विद्यार्थी सोडवू शकतो आणि भरपूर मार्क मिळवू शकतो. आत्ताच आपण मराठी विषयाची माहिती घेतली. आता दुसरा जो आपला बोर्डाचा पेपर असतो तो असतो इंग्रजीचा. आणि इंग्रजीबद्दलचं आपल्याला जी मनामध्ये थोडीशी शंका असते त्याच्या संदर्भामध्ये आपण आता बातचीत करणार आहोत. सर, इंग्रजीच्या पेपरमध्ये मुलांना अधिकाधिक मार्क मिळावे आणि सहजरित्या पास व्हावेत असे काही प्रश्न असतात, तर त्या प्रश्नांच्या बद्दल थोडंसं सांगा आणि आमच्या ह्या मुलांचा आत्मविश्वास वाढवा. विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारणपणे इंग्रजीचा पेपर म्हटला की बऱ्याच मुलांच्यामध्ये विनाकारण भीती निर्माण होते. खरं तर इंग्रजीमध्ये नापास होणंच खूप कठीण आहे, नापास होता येत नाही. मग विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे त्यासाठी? इंग्रजी विषयाला ना काना, ना मात्रा, ना विलांटी, काही नाही. सरळ सोपी ही भाषा आहे. मग नेमकं पास होण्यासाठी केलं पाहिजे काय? तर एक लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ते म्हणजे काय की आपली प्रश्नपत्रिका, जिला आपण ॲक्टिव्हिटी सीट म्हणतो, तिचं जर बारकाईने निरीक्षण जर केलात तर मित्रांनो, त्या पूर्ण ॲक्टिव्हिटीमध्ये 40 मार्कांचे अत्यंत सिंपल क्वेश्चन्स आहेत. 40% मीडियम क्वेश्चन्स आहेत आणि 20% हे चॅलेंजिंग क्वेश्चन्स आहेत. ज्या मुलांच्या मनामध्ये जी भीती जी असते ती भीती काढून टाकण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे त्याचा सराव करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ॲक्टिव्हिटी सीटचा जर प्रवास तुम्ही जर पाहिलात तर सिंपल क्वेश्चनकडून कॉम्प्लेक्स क्वेश्चनकडे आहे. म्हणजे सुरुवातीला अत्यंत साधे प्रश्न आहेत आणि नंतर मध्यम आहेत आणि सर्वात शेवटी हे चॅलेंजिंग क्वेश्चन आहेत. विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नाचा विचार करत असताना प्रत्येक प्रश्नामध्ये कीवर्ड्स असतात. त्या कीवर्डचा अर्थ लावायचा विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. त्याचा अर्थ जरी लागला तरी विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचं उत्तर सहज मिळून जाईल. बाकीच्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे? यामध्ये जे प्रश्न जे आहेत यामध्ये प्रश्न क्रमांक 4 आन्सरिंग पॅसेज, त्याला आपण नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणतो, त्यावरती समरी आहे. क्वेश्चन नंबर 5 आणि 6 हे रायटिंग स्किल्सशी निगडीत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे सहज म्हणजे मार्क जाऊ शकतात, पण त्यासाठी सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात. मित्रांनो, रायटिंग स्किलमध्ये मार्क जाऊ नयेत यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्यासाठी आपण टेन्सचा चांगला सराव केला पाहिजे. कारण आपल्याला वाक्य बनवायचे आहेत, आपल्याला ती वाक्य अत्यंत सिंपल असावीत. त्यामध्ये स्पेलिंगच्या चुका टाळता आल्या पाहिजेत. रायटिंग स्किल लिहित असताना यामध्ये आपण फ्रेजेसचा वापर केला पाहिजे, प्रोव्हर्बचा वापर केला पाहिजे, ॲडजेक्टिव्हचा वापर केला पाहिजे, ॲडव्हर्ब वापरले पाहिजे. असं सर्व गुण संपन्न असं आपलं हे लेखन होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि प्रत्येक प्रश्नाचा जर तुम्ही विचार केलात तर सिंपल, मीडियम आणि चॅलेंजिंग, तुम्ही कोणताही प्रश्न घ्या, अशा पद्धतीने तुम्ही जर गेलात तर नक्की तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील. राहिला प्रश्न आता आपल्या पाठ्यपुस्तकाचा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या संपूर्ण ॲक्टिव्हिटी सीटचा तुम्ही जर विचार केलात तर पाठ्यपुस्तकावरच आपली ॲक्टिव्हिटी सीट आधारित आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आपण पूर्वीचे जे पेपर आहेत, मागच्या वर्षीचे, त्याच्या मागच्या वर्षीचे, आपण सगळे पेपर सराव म्हणून सोडवावेत. आणि पाठ्यपुस्तकाचा क्रम कसा आहे? त्यामध्ये चिटचॅट आहेत, त्याचबरोबर काही ॲक्टिव्हिटी आहेत. मार्जिन स्पेसमध्ये काही क्वेश्चन्स आहेत, त्यामध्ये व्होकॅब्युलरी आहे, इंग्लिश वर्कशॉप आहे. या सगळ्यांचा आपण चांगल्या प्रकारे सराव जर केलात, एकही विद्यार्थी नापास होणार नाही. जे मिडियम विद्यार्थी आहेत त्यांना खूप चांगले मार्क मिळतील आणि जे टॉपर्स विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना 80 पैकी 80 सुद्धा गुण सहज मिळू शकतात, जरी भाषा विषय जरी असला तरी. शेवटी मला एक सांगायचं आहे, टॉप जे विद्यार्थी जे असतात त्या विद्यार्थ्यांनी आपल्या पंक्च्युएशनकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचे आहे. या सगळ्याच गोष्टीचा आपण जर बारकाईने विचार केलात
तर इंग्रजीमध्ये नापास होणंच खूप कठीण आहे. सर्वच विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नापास होणंच अवघड हे वाक्य ऐकून तुम्हाला खूप धीर आला असेल ना. आता वळूया आपण हिंदी विषयाकडे. हिंदी तशी आपली राष्ट्रभाषा. अनेक टी व्ही सिरियलवर आपण हिंदीचा भाषेचा नेहमीच उपयोग करत असतो. तर या हिंदी भाषेच्या विषयाबद्दल आपल्याला नेमक्यापणानं काय सांगता येईल हे आपण तज्ज्ञांना विचारूया. तर काय सांगाल सर या हिंदी विषयाबद्दल? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हिंदी विषयाची उत्तरपत्रिका लिहित असताना एक आदर्श उत्तरपत्रिकेचा नमुना कसा असावा या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत किंवा याबद्दल माहिती पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 5 प्रश्न आहेत आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला माहिती आहे की गद्य, पद्य, पूरक पठण, व्याकरण आणि उपयोजित लेखन या 5 घटकांच्या वरती ही कृतीपत्रिका अवलंबून आहे. यामध्ये पहिले 3 प्रश्न जे आहेत ते पाठ्यपुस्तकावरती आधारित आहेत. यामध्ये गद्यामध्ये आकलनाच्या कृती आहेत, त्यानंतर शब्दसंपदा आहे, त्याचबरोबर अभिव्यक्ती आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मार्क जे आहेत हे अभिव्यक्तीमध्ये जात असतात. त्या परिच्छेदावरती विचारलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या भाषेमध्ये योग्य पद्धतीनं लिहावं लागतं. आता हे उत्तर लिहित असताना तिथं स्वतःचं त्या प्रश्नाच्या संदर्भात किंवा त्या विचाराच्या संदर्भात आपले विचार त्या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत. ते विचार सकारात्मक असतील किंवा नकारात्मक असतील यामध्ये तुम्हाला अंक मिळून जाणार आहेत, त्याची काळजी करू नये. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी स्वमत लिहिण्याकडे जात नाहीत, तर त्या विद्यार्थ्यांनी स्वमत लिहिण्याची तयारी आतापासून करावी. त्याचबरोबर दुसरा प्रश्न जो आहे तो कवितेचा आहे. या कवितेमध्ये बघा की एकूण पाठ्यपुस्तकामध्ये 8 कविता आहेत, परंतु या 8 कवितांमध्ये 2 कविता या भक्तिकालीन म्हणजे प्राचीन कविता आहेत. या 2 कवितांपैकी एक कविता ही परीक्षेला विचारलीच जाते. त्यामुळं या दोन्ही कवितेंची पूर्ण तयारी आतापासूनच त्या ठिकाणी करायची आहेत, म्हणजे ते 6 मार्क आपल्या त्या ठिकाणी आराममध्ये मिळून जाणार आहेत. तिसरा प्रश्न जो आहे तो पूरक पठणाचा. या पूरक पठणामध्ये सुद्धा 4 कहाणी आहेत आणि त्याचबरोबर 2 कविता आहेत. या 2 कवितेपैकी एक कविता आहे ते त्या कवितेची पूर्ण तयारी आपण या ठिकाणी करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर यामध्ये जे आकलनाच्या ज्या कृती आहेत या कृतीमध्ये सोडवत असताना त्याची जी उत्तरं जी आहेत त्या वरील परिच्छेदामध्येच असतात. ती उत्तरं लिहित असताना सुद्धा आपण आपल्या भाषेमध्ये लिहिणं अपेक्षित आहे आणि ती आपल्या भाषेमध्ये लिहिण्याचा सराव आतापासूनच करणं गरजेचं आहे. त्यानंतर बरेचसे विद्यार्थी 4था आणि 5व्या प्रश्नाकडे पाहत नाहीत किंवा जात नाहीत. का तर 4था प्रश्न आहे तो व्याकरणाचा आहे आणि व्याकरणाचे सुद्धा एकूण 11 घटक त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत आणि त्यामुळं व्याकरणाची मनामध्ये भीती असल्या कारणानं त्याचा सराव करणं किंवा तो प्रश्न लिहित नाहीत, तर त्याचा सुद्धा सराव आता उरलेले जे दिवस आहेत त्या दिवसांमध्ये बरेचसे विकल्प त्या ठिकाणी आहेत, पर्याय दिलेले आहेत. तर व्याकरणाचे प्रश्न सोडवत असताना पूर्ण प्रश्न त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 5वा प्रश्न जो आहे तो उपयोजित लेखनाचा आहे आणि हा उपयोजित लेखन हा स्वतःच्या मतांवरती अवलंबून असल्या कारणानं त्या ठिकाणी निबंध लेखन असेल, पत्रलेखन असेल किंवा वृत्तांत लेखन असेल, कहाणी लेखन असेल किंवा विज्ञापन लेखन असेल, तर याचा सुद्धा सराव करणं आणि तिथपर्यंत जाणं. आणि हे लेखन करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदी विषय उत्तरं लिहित असताना मराठी भाषेचा प्रभाव असल्या कारणानं मराठी शब्दांचा वापर त्या ठिकाणी होतो. त्याचबरोबर व्याकरणिक दृष्ट्या आपलं लिखाण जे आहे ते प्रमाणित असावं याकडे जास्तीत जास्त लक्ष देणं विद्यार्थी मित्रांना गरज आहे. आता जो राहिलेला वेळ जो आहे त्या वेळामध्ये जास्तीत जास्त उपयोजित लेखनाचे जे काही घटक आहेत त्या घटकांची आपण तयारी करावी आणि हा योग्य पद्धतीनं आणि अधिक मार्क मिळवून देणारा जो प्रश्न आहे त्याची पूर्ण तयारी कराल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण हिंदी विषयाचा अभ्यास कसा करावा या संदर्भात ऐकलं. आता पुढचा जो विषय आहे गणित, आणि या गणित विषयाबद्दल आज आपण तज्ज्ञांच्याकडून माहिती घेणार आहोत. सर, मला हा प्रश्न एक विचारायचा आहे तुम्हाला की गणित विषयामध्ये पास होण्यासाठी काही शॉर्टकट्स आहेत का? हो सर. साधारणपणे कोणत्याही विषयाचा अभ्यास करायचा झाला तर वाचन, चिंतन आणि मनन हीच त्रिसूत्री आहे. अर्थात गणितात सुद्धा ही लागू पडते.
साधारणपणे आपण कोणताही पाठ उघडला तर त्या पाठाची प्रस्तावना असते. ती प्रस्तावना झाल्यानंतर एखादं सूत्र, नियम, गृहीतक मांडलेलं असतं. हे जर आपण समजून घेतलं तर त्याच्यानंतर याच सूत्रावरती किंवा गृहीतकावरती एखादं उदाहरण सोडवून दिलेलं असतं. अर्थात हे उदाहरण जर आपण वाचलं तर आपल्याला या संकल्पनेचा निश्चितपणाने अर्थ लागतो. याच्यानंतर पुढे एक पहिला सराव संच असतो. याच आधारावरती सराव संचातलं एखादं उदाहरण जर आपण घेतलं आणि ते सोडवायचा प्रयत्न केला तर ते सुटतं. अशा पद्धतीनं हा पहिला सराव संच होतो. अशा छोट्या छोट्या संकल्पनांसाठी 2, 3, 4, 5, 6 असे सराव संच पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत. असे सर्व पाठ्यपुस्तकातले सराव संच जर आपण सोडले तर त्याच्यानंतर पुढे प्रश्नसंच येतो आणि हा प्रश्नसंच जर आपण सोडवला तर त्या संबंध पाठाची तयारी होते. यामध्ये काही शाब्दिक उदाहरणं येतात, काही भौमितिक रचना येतात आणि काही तारांकित प्रश्न येतात. अशा भागाची जर आपण तयारी केली तर निश्चितपणानं आपल्याला गणित विषयाची उत्तम तयारी झाली असं या ठिकाणी म्हणता येतं. अर्थात ही तयारी करत असताना एखादा भाग आपल्याला कठीण वाटत असेल किंवा जड जात असेल तर या प्रसंगी आपण तज्ज्ञांशी किंवा शिक्षकांशी संपर्क साधून त्यांची मदत घेऊ शकतो आणि त्यांच्या मदतीनं हे कठीण वाटणारे जे घटक आहेत ते आपण सहज सोप्या पद्धतीनं समजून घेऊ शकतो. अशा पद्धतीनं झालेल्या भागाचं वाचन, त्याच्यावरती चिंतन, मनन केल्यानंतर आपल्याला पाठ्यपुस्तकातील या भागाची तयारी होते. सर, आपला दुसरा प्रश्न असा आहे की गणिताचा पेपर लिहावा कसा? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की साधारणपणे गणिताचा पेपर जो आहे तो 60 गुणांचा आहे. त्यातील आपल्याला 40 गुण मिळवायचे आहेत. म्हणजे 40 गुणांचा पेपर लिहायचा आहे तर इथे आपल्याला चॉईस आहे. नंबर 2ची गोष्ट जी आहे ती एकूण हा जो पेपर आहे तो 120 मिनिटांचा आहे आणि आपल्याला 40 गुणाचा पेपर त्याच्यामध्ये सोडवायचा आहे. म्हणजे एका गुणासाठी आपल्याला 3 मिनिटं इतका कालावधी वापरता येतो. तर यासाठी आपण काय करावं तर सुरुवातीला आपली जी 10 मिनिटं जादाची मिळत आहेत ह्या 10 मिनिटामध्ये गणिताच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणारे 1 ते 5 प्रश्न की ज्याच्यामध्ये उपप्रश्न असतील हे 1 ते 5 प्रश्न आपण वाचून घ्यावेत. आणि आपली एक सहज प्रवृत्ती असते की जो भाग आपला सोपा वाटतो किंवा जो भाग आवडीचा आहे तो आपल्या मनाला लगेच पकडला जातो. म्हणून आपण 1 ते 5 प्रश्न वाचत असताना जे प्रश्न सोपे आहेत ते मनामध्ये धरून ठेवावेत. आता 10 मिनिटामध्ये प्रश्नपत्रिका वाचून झाल्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात आपण प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करतो तेव्हा ती सुरुवात प्रश्न क्रमांक 1 पासून असावी. प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4, 5 असाच तो पेपर आपण सोडवावा. यामध्ये मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की विद्यार्थ्यांनी जादाचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याची आवश्यकता नाही किंवा त्याच्या मागे लागू नये. जे प्रश्न आपण निवडणार आहोत ते प्रश्न उत्तमरित्या सोडवावेत. जास्त त्याच्यावरती आपण केंद्रीकरण करावं आणि तो प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवावा. आता मी असं सांगेन की पहिला जो प्रश्न आहे तो 8 गुणांसाठी आहे आणि मग 3 मिनिटाचा जर हिशोब लावला तर 24 मिनिटामध्ये पहिला प्रश्न व्हायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो आपला 12 गुणांसाठी आहे म्हणजे तो 36 मिनिटामध्ये व्हायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 3 जो आहे तो 9 गुणांचा आहे तो 27 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो 8 गुणांचा आहे तो 24 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे आणि प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो 3 गुणांसाठी आहे तर तो 9 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे. इतकं चांगलं वेळेचं व्यवस्थापन केलं की तो पेपर जो आहे तो आपला आत्मविश्वासानं आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला सोडवता येईल. त्यामध्ये 5वा प्रश्न जो आहे तो मुक्तोत्तरी आहे आणि या प्रश्नामध्ये आपल्याला स्वतःचं समयसूचकता वापरली तर असे प्रश्न आपल्याला सहजगत्या अवगत होतात आणि ते सहज सोडवता येतात. खास करून मी म्हणेन की प्रश्न क्रमांक 4 जो आहे हॉट्स हा जो प्रश्न आहे आपल्या पुस्तकातील जे सर्व तारांकित प्रश्न आहेत किंवा उपयोजनात्मक प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणांचा समावेश आहे अशा उदाहरणांची जर आपल्याला तयारी चांगली करता आली तर प्रश्नपत्रिकेमध्ये असे प्रश्न आपल्याला त्रास देत नाहीत, ते सहज सुटतात आणि आपल्याला या विषयातले किमान पास होण्यापासून ते पैकीच्या पैकी गुण मिळवण्यापर्यंत इतकी तयारी आपल्याला विषयाची साधता येते. तर सर, गणिताची आपण खूप छान माहिती सांगितली, त्यामुळं आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असेल असं मला वाटतं. आता वळूया आपण विज्ञान विषयाकडे. खरं तर विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम खूप आहे अशीच सर्वांची धारणा आहे आणि विज्ञान विषयाचा अभ्यास करत असताना मुलांना थोडंसं गोडी अधिक वाढावी. सर, काय सांगाल विज्ञान विषया संदर्भामध्ये की तो जो विज्ञान विषय आहे त्याची उत्तरपत्रिका लिहित असताना काय मार्गदर्शन करा? सर, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम जरी जास्त असला तरी माझ्या मतानुसार सर्वात कमी लिहायला लागणारा पेपर म्हणजे विज्ञान. कारण कमी लिहून जास्तीत जास्त गुण विज्ञान विषयात मिळवता येतात. कारण इथं फापट पसाऱ्याला फारसं महत्त्व नाही आहे. नेमकेपणानं आणि अचूक उत्तर लिहिलं तर कमीत कमी शब्दात आम्ही जास्तीत जास्त आशय विज्ञान विषयात पोचवू शकतो. तर माझा असा प्रयत्न राहील की विज्ञान विषयामध्ये एक तुम्हाला आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल. तर आता परीक्षेला जो कालावधी शिल्लक राहिलेला आहे त्याचा विचार करता
तुम्ही एक रणनीती आखली पाहिजे. या उर्वरित दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपला अभ्यास किती पूर्ण झाला आहे, अजून कोणत्या घटकाकडे लक्ष द्यायला पाहिजे, याचं एक प्लॅन तयार करून त्या पद्धतीनं तुम्ही तयारीला लागायचं आहे, कारण आता वेळ फारच कमी आहे. आणि दुसरा मुद्दा असं की तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं ब्ल्यूप्रिंट कळायला पाहिजे, त्याचं स्वरूप कसं आहे हे कळायला पाहिजे. मला वाटतं विज्ञान विषयाचं स्वरूप अतिशय सोपं आहे. प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अशी 4च प्रश्न आहेत. प्रश्न पहिला 1 गुणाचे प्रश्न असतात, प्रश्न दुसरा 2 गुणाचे प्रश्न असतात, प्रश्न तिसरा 3 गुणाचे प्रश्न आहेत, प्रश्न चौथा तेवढा 5 गुणाचा प्रश्न आहे. म्हणजे इथे एक मुद्दा लक्षात घ्या, जेवढ्या गुणाचे प्रश्न आहेत तेवढेच मुद्दे इथं अपेक्षित आहेत. विज्ञान विषयामध्ये मुद्देसूद उत्तराला फार महत्त्व आहे. समजा 2 गुणाचा प्रश्न आहे तर 2 मुद्दे लिहिला तर ते 2 मार्क मिळतात. 3 गुणाचा प्रश्न आहे, 3 मुद्दे लिहिला 3 मार्क मिळतात. आणि 5 गुणाचा प्रश्न असेल तर त्यात 5 मुद्दे असतात, 5 मुद्दे लिहिला की 5 मार्क तुम्हाला मिळतात. मुद्देसूद उत्तर लिहिणं गरजेचं आहे. आणि आश्चर्याची आणखीन एक गोष्ट सांगतो, इथं जी प्रश्न विचारलेले असतात ना, त्यात बऱ्याच वेळा 3 गुणाचा प्रश्न आहे असं समजा तर त्यात 3 उपप्रश्न विचारलेले असतात. म्हणजे तुम्हाला 3 मुद्दे लिहावे सुद्धा लागणार नाहीत, आपोआपच तुम्ही 3 उपप्रश्नांची 3 उत्तरं देणार आहात. या पद्धतीनं प्रश्नपत्रिका अतिशय सोपी असते, तुम्हाला फक्त मुद्देसूद उत्तरं लिहायचे आहेत. आता प्रश्न असा आहे, विज्ञान विषयामध्ये फारसं पाठांतर चालत नाही. पाठांतर करून काय काय करणार आहे तुम्ही, फक्त महत्त्वाचं म्हणजे व्याख्या, नियम आणि सूत्र या 3च गोष्टी तुम्ही पाठ करू शकताय. बाकी सर्व जो विषय आहे तो आकलनावर आधारित आहे किंवा विचार प्रवर्तक प्रश्नावर आधारित असतो. त्यामुळे तुम्हाला जे ते घटक समजणंच गरजेचं आहे, समजून घेऊन तुम्ही स्वभाषेत ती उत्तरं लिहिणं इथं अपेक्षित आहे. आता प्रश्न असा आहे, 11th आवरला, आता या कमी वेळेमध्ये मला विज्ञान विषयाचा सर्व अभ्यास करायचा आहे, तर तो कसा करता येईल. तर माझं एक मगाशी मी इंग्रजीचा ऐकत होतो त्यावेळी लक्षात आलं कीवर्ड्स. त्या कीवर्ड्सचा तुम्ही सायन्समध्ये फार बेमालूमपणे चांगल्या पद्धतीनं वापर करू शकताय. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक उत्तर तुम्हाला सांगायचं झालं तर शास्त्रीय कारणे द्या हा एक जो प्रश्न आहे, त्याच्यामध्ये एक प्रश्न घेऊया आपण की गणामध्ये सर्व मूलद्रव्यांची संयुजा सारखी असते, असं शास्त्रीय कारण द्याचा प्रश्न आहे. तर याच्या उत्तरामध्ये कोणते कीवर्ड्स येतात बघा. पहिला कीवर्ड्स येतो गणाची संयुजा किंवा मूलद्रव्याची संयुजा शेवटच्या कक्षेतल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून ठरते. यातली इलेक्ट्रॉनची संख्या हे कीवर्ड होईल. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवला तर या कीवर्डच्या सहाय्यानं तो वाक्य तुम्ही फेर रचना करून तुमच्या स्वभाषेत लिहू शकताय. आणि याला जोडून एकाच गणात असणाऱ्या मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेत समान इलेक्ट्रॉन असतात. इथं जे समान इलेक्ट्रॉन आहेत हा कीवर्ड आहे. हा शब्द जर तुम्हाला आठवला तर तुम्ही पूर्ण वाक्यरचना तुमच्या शब्दात करू शकताय. आता दीर्घोत्तरीचा एक विचार करूया 5 गुणाच्या प्रश्नाचा. समजा फुलाची रचना हा प्रश्न आलेला आहे, तर या फुलाच्या रचनेमध्ये महत्त्वाचं काय आहे तर कोणते कीवर्ड्स येतात बघूया. सगळ्यात महत्त्वाचं कीवर्ड्स येतं फूल हे प्रजननाचं कार्यात्मक एकक आहे. मग यातला कीवर्ड आहे कार्यात्मक एकक. कार्यात्मक एकक समजला तर तुम्ही पूर्ण वाक्य लिहू शकताय, स्वभाषेत लिहू शकताय. दुसरे महत्त्वाचे शब्द आहेत आवश्यक मंडल आणि अतिरिक्त मंडल. तुम्हाला माहीतच आहे कोणती मंडल आहेत त्याचं वर्णन तुम्ही करू शकताय. हे 2 कीवर्ड आहेत. त्यानंतर येतं पुमंग आणि जायंग, त्याची रचना तुम्ही सांगू शकता या 2 शब्दावरून. आणि पुढचं आहे एकलिंगी फूल आणि उभयलिंगी फूल. आणि शेवटचं येतं पुष्पवृंती आणि स्थानबद्ध फूल. ही महत्त्वाची कीवर्ड्स जर तुम्ही लक्षात ठेवला तर पूर्ण 5 मार्काचा प्रश्न तुम्ही स्वभाषेत परत एकदा योग्य पद्धतीनं छान त्याची रचना करू शकता आणि त्याची मांडणी करू शकताय. म्हणून जाता जाता स्मार्ट काम असं करायचं आहे की कीवर्ड्सच्या सहाय्यानं अभ्यासाची तयारी केला तर ती तयारी लवकरात लवकर आणि प्रभावी होऊ शकते. सर, विज्ञान विषयाचा आपण अगदी ओघवत्या शैलीमध्ये खूप छान सांगितलं, त्यामुळे थोडासा आणखीन आत्मविश्वास आम्हा सर्व विद्यार्थ्यांचा वाढला असेल असं मला वाटतं. आता आपण वळूया समाजशास्त्र विषयाकडे, ज्याच्यामध्ये भूगोल आणि इतिहास या 2 विषयांचा अंतर्भूत होतो. तर भूगोल विषयाच्या संदर्भामध्ये आता आपण तज्ञांशी बातचीत करूया. नमस्कार मॅडम, काय सांगाल भूगोल विषयाचा पेपर सोडवण्याच्या संदर्भामध्ये आमच्या या विद्यार्थ्यांना? खरं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना भूगोल हा विषय थोडा जड वाटतो, अवघड वाटतो उत्तरं लिहित असताना. प्रत्यक्षात तसं अजिबात नाही आहे. खरं हा भूगोल हा विषय पूर्णपणे स्कोरिंगचा विषय आहे, कारण विज्ञानाशी संबंधित असणारा असा विषय आहे. आणि त्यामुळं उत्तरं मुद्देसूद अचूक लिहिली की पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा असा विषय आहे. दुसरं, मुलांच्याकडून बऱ्याच वेळेला असं विचारलं जातं
की कुठली प्रकरणं जास्त महत्त्वाची आहेत, कुठलं प्रकरण टाळलं तर चालेल. तर विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे की भूगोलची 9 प्रकरणं आहेत आणि 9ही प्रकरणांना समान भारांश म्हणजे समान मार्कांचं वेटेज आहे. त्यामुळे कुठलंही प्रकरण ऑप्शनलला विद्यार्थ्यांनी टाकायचं नाही आहे. जर तुम्ही एखादं प्रकरण ऑप्शनला टाकलात तर तेवढ्या गुणांचं विद्यार्थी मित्रांनो तुमचं नुकसान होऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे की पेपर लिहिताना पेपरचा जो मार्किंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये 22-18ची मार्किंग सिस्टीम आहे, पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये 22 मार्क हे वस्तुनिष्ठ प्रश्नांचे आहेत आणि फक्त 18 मार्क दीर्घोत्तरीचे. 22 मार्क हे अगदी हातचे आहेत. ते कुठल्या कुठल्या प्रश्नांमध्ये आहेत ते मी सांगणारच आहे. 22 मार्कांपैकी 4था प्रश्न आणि 6वा प्रश्न हे जे 2 प्रश्न आहेत ह्या प्रश्नांचे गुण तुम्हाला हमखास गुण मिळवून देणारे असे हे 2 प्रश्न आहेत. कारण 4था प्रश्न जो आहे तो नकाशावर आधारित आहे. नकाशा भरायचा आहे आणि नकाशावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आता नकाशावर आधारित असणारा असल्यामुळे समोर तुमचा नकाशा असतो, फक्त तो नीट ऑब्झर्व करायचा, निरीक्षण करायचं आणि त्यातून बघून तुम्ही ती उत्तरं लिहायची. किती सोपं आहे हे. आणि आलेखाचा जो 6वा प्रश्न आहे त्याच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये अ आणि आ हे जे 2 भाग आहेत त्याच्यात अ मध्ये आलेख काढायचा असतो. आता आलेख काढताना काय होतं, काही वेळेला आलेख काढणं आणि त्याच्यावरचे प्रश्न याच्यामध्ये आलेख काढताना थोडंसं काय होऊ शकतं, प्रमाण चुकू शकतं किंवा त्याच्यामध्ये अक्षर जे आहेत त्या अक्षरांवरची माहिती भरायची राहून जाते किंवा काही वेळेला असंही जाणवतं की स्तंभालेख काढायला सांगितले आणि रेषालेख काढला गेलाय. त्याच्यामुळे अख्खेच्या अख्खे मार्क त्या प्रश्नाचे जातात विद्यार्थ्यांचे. जर आलेखामध्ये तुम्हाला अडचण असेल आलेख काढण्यामध्ये तर त्याचा जो ऑरचा प्रश्न आहे 6आचा त्याच्यावरती विद्यार्थ्यांनी भर दिला तर अजिबात गुण जाणार नाही आहेत. कारण 6आ हा प्रश्न जो आहे हा प्रश्न समोर तुम्हाला आलेख छापील दिलेला असतो आणि त्याच्यातली माहिती त्याच्यातली आकडेवारी बघून तुम्हाला उत्तरं लिहायची असतात. फक्त याच्यामध्ये काही गोष्टी पाळल्या की बस, म्हणजे विधान पूर्ण वाक्यात पाहिजे आहे आपल्याला. दुसरी गोष्ट अशी की आकडेवारी त्याच्यामध्ये समोर पाहून आलेखामध्ये अचूक आली पाहिजे आणि जी आकडेवारी तुम्ही लिहिणार आहात त्या प्रत्येकाचं एकक त्या आलेखामध्ये असतं. ते एककाचाही वापर करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ एखादं टक्केवारीमध्ये माहिती आहे तर टक्के हा शब्द त्याच्यामध्ये आला पाहिजे, तो नाही आला तर त्याचा अर्धा गुण हा कट केला जाऊ शकतो. म्हणजे हमखास मार्क मिळवून देणारे हे प्रश्न आहेत. 4थ्या प्रश्नामध्ये नकाशा भरताना तिथं बऱ्याच मुलांना गडबड होते. म्हणजे कसं की अचूकता कमी राहते आणि मग तिथं मार्क जातात. हे मी कशासाठी म्हणते तर समजा पश्चिम घाट भारताच्या नकाशात आराखड्यात दाखवायचंय. पश्चिम घाट कुठं आहे हे विद्यार्थ्यांना माहिती आहे, पण दाखवताना चूक कशी होते पहा की पश्चिम घाट दाखवताना अरबी समुद्र आणि पश्चिम घाट यांच्यामध्ये असणारी किनारपट्टी जी आहे ही किनारपट्टी सोडायची मुलं विसरतात आणि डायरेक्ट अरबी समुद्राच्या किनारपट्टीला लागून पश्चिम घाट दाखवतात आणि जरी मग तो दाखवला असला तरी त्याचे गुण मिळत नाहीत. असं प्रत्येक घटकाच्या बाबतीमध्ये होतं. म्हणून नकाशा भरताना अत्यंत अचूकतेनं भरला तर हे दोन्ही प्रश्न हमखास गुण मिळवून देणार आहेत. त्याच्याबरोबर पहिला दुसरा प्रश्न जे आहेत हे दोन्ही प्रश्न वस्तुनिष्ठ आहेत. जे भाग किंवा जे भौगोलिक घटक 1 ते 9 प्रकरणांमध्ये वारंवार आलेले आहेत अशा घटकांच्या वर आधारित हे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तेही अत्यंत सोपे असतात. आणि आता दीर्घोत्तरीच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर दीर्घोत्तरीला विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेला मार्क कमी पडताना दिसतात. याचं कारण काय की बरेच विद्यार्थी पाठांतरावर भर देतात, परंतु भूगोल हा विषय पाठांतराचा नाही. विचार करून समजून आणि तर्कसंगत विचार संगती लावून अशा प्रकारे ही उत्तरं पाहिजेत. कारण मुळातच पहिलं प्रकरण सोडल्यास प्रकरण 2 ते 9 ही सगळी प्रकरणं एकमेकांशी लिंक्ड आहेत, एकमेकांशी संबंधित असल्यामुळं एकाचं लक्षात ठेवल्यानंतर प्रकरण 9 पर्यंत तो संपूर्ण संदर्भ राहतो. उदाहरण द्यायचं तर ब्राझीलचा उत्तर भाग, ॲमेझॉन नदीचं खोरं, इथंपासून कशा पद्धतीनं ही साखळी तुम्ही मुद्द्यांची तयार करू शकाल की जिथं 9 प्रकरणं गुंफली जातील. याचं एक उदाहरण सांगायचं तर ॲमेझॉन नदीचं खोरं आहे. ॲमेझॉन नदीचं खोरं विषुववृत्त लक्षात ठेवा. विषुववृत्त लक्षात ठेवलं की जास्त पाऊस जास्त पर्जन्यमान हे आपोआपच येत आहे. जास्त पाऊस जास्त पर्जन्यमान म्हणलं की तिथं त्या ठिकाणी असणारी जैवविविधता, वनच्छेदन
आणि मग विरळ वस्ती, मग उद्योग व्यवसाय तिथं नाहीत, वाहतूक व्यवस्था कमी आहे. हे सगळे मुद्दे आपोआप 1 ते प्रकरण 2 ते 9 मध्ये बसत जातात. अशी जर मुद्द्यांची साखळी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो स्वतः केलीत, तर संपूर्ण 2 ते 9 प्रकरणं एकमेकात गुंफून अख्खं पुस्तक तुमचं पाठ होऊ शकतं. यातलं फक्त पहिलं प्रकरण क्षेत्रभेद जे आहे ते वेगळं आहे. ते मात्र तुम्हाला बरीचशी उत्तरं स्वमतावरती द्यायची आहेत. त्यामुळे ते प्रकरण तर अजिबात वगळायचं नाहीये. तुमची मतं तुम्ही अत्यंत खुलेपणानं मांडू शकता आणि ते हमखास मार्क मिळवून देणारं असं प्रकरण आहे क्षेत्रभेद. मुद्दे लिहिताना दीर्घोत्तरीचे चुकतं का कुठं माहितीये का, की उत्तरं निबंध वजा लिहिली जातात. तर निबंध वजा उत्तरं न लिहिता अचूक आणि नेमके मुद्दे आणि त्याचं विश्लेषण या पद्धतीनं जर मुद्दे लिहिलेत, तर दीर्घोत्तरीचाही मार्क 1 सुद्धा जाणार नाही याची गॅरंटी. या पद्धतीनं नेमके मुद्दे, अचूक नकाशा वाचन आणि उत्तम सादरीकरण ही जर त्रिसूत्री वापरली, तर भूगोलचे 40 पैकी 40 मार्क कुठेही जात नाहीत. तर आत्ताच आपण मॅडमनी भूगोलच्या बद्दलची सविस्तर माहिती सांगितली. आता वळूया आपण इतिहास विषयाकडे. आणि इतिहासाबद्दल सर आपल्याला विद्यार्थ्यांना काय नेमकेपणानं काय सांगता येईल? विद्यार्थ्यांना सांगण्यासारखं बरंच काही आहे. हा इतिहास राज्यशास्त्र पेपर 40 मार्काचा आहे. 28 इतिहास, आणखी 12 राज्यशास्त्र. इतिहासाला प्रकरणं आहेत 9, म्हणजे सरासरी प्रत्येक प्रकरणावर 3 मार्काचं विचारलं जातं. राज्यशास्त्रात प्रकरणं आहेत 5, ज्याच्यावर 12 मार्काला विचारलं जातं. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह, बहुपर्यायी असे प्रश्न आहेत. आणि त्याच्यामध्ये चूक की बरोबर, सकारण स्पष्ट करा, असा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेच विद्यार्थी त्याचं उत्तर अचूक लिहितात, बरोबर असेल बरोबर लिहितात, चूक असेल चूक लिहितात. पण चूक आहे तर ते चूक का, सकारण कधी स्पष्ट केलं जात नाही बऱ्याच वेळ. किंवा बरोबर आहे तर बरोबर आहे, त्याचं सहकारण ते स्पष्ट केलं पाहिजे. ह्याच उद्देशानं इतिहासामध्ये सुद्धा काही विधानांचं सहकारण स्पष्टीकरण करा, असाही प्रश्न आहे. हे 3 नंबर आणि 7 नंबरचे प्रश्न सहकारण स्पष्ट करण्यासाठी आहेत. ही कारणं स्पष्ट करणं अतिशय गरजेचं आहे. कारणं स्पष्ट नाही केली तर आपला 75% मार्क कमी केले जातात. 2 मार्क असतील तर अर्धाच मार्क दिला जातो. आणि ज्या अर्थी आपण अचूक सांगतो, अचूक लिहितो, त्या अर्थी त्याचं कारण लिहिणं हे गरजेचं आहे. संकल्पना स्पष्ट करा, हा सुद्धा एक वेगळा प्रश्न आहे. आता संकल्पना म्हणजे विद्यार्थी इथूनच सुरुवात करतात. संकल्पना म्हणजे काय, कल्पना म्हणजे माहिती आहेत, पण संकल्पना म्हणजे काय. एखादा विशिष्ट असा अतिशय महत्त्वाचा घटक असतो की जो आपल्या संपूर्ण इतिहासावर नव्हे तर येणाऱ्या भूतकाळातल्या घटनांचा जो आपण वर्तमान काळात वापर करतोय त्यालाही उपयोग होतो. आणि त्या संपूर्ण अभ्यासाचा परिणाम आपल्यावर होतो की आपण सकारात्मक विचार करायला लागतो. म्हणून संकल्पना सोडवत असताना बऱ्याच वेळी त्याची जी माहिती आहे ती अगदी करेक्ट लिहिली गेली पाहिजे. बऱ्याच वेळी त्या संकल्पना अर्धवट लिहिल्या जातात, अपूर्ण उत्तरं लिहिली जातात, ज्या संकल्पना अगदी थोडक्यात आहेत. म्हणजे इतका मोठा पोर्शन असून विस्तृत असं काही त्याचं पोर्शन आहे, तो अभ्यासक्रम आहे. आणखी त्याचं संक्षिप्त रूपात आपल्याला फक्त प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. 40% त्या पुस्तकातला भाग फक्त उत्तरासाठी आहे. 40% भाग शोधला. स्वाध्यायाच्या पाठीमागे जेवढे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त कोणताही वेगळा प्रश्न बाहेरचा विचारला जात नाही. एक अपठित गद्य नवीन आता सुरू केलेलं आहे. अपठित गद्य ज्याच्यावर तुम्हाला 1, 1 आणि 2 असे 4 मार्काचे प्रश्न विचारले जातात. 3 प्रश्न आहेत ज्यांना 4 मार्क आहेत, ज्याचं उत्तर अगदी पहिल्या ओळीपासून सुरुवात होते. पहिल्या 2 ओळीमध्ये 2 उत्तर असतात आणि उरलेल्या भागामध्ये 2 मार्काचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर असतं. ते आपल्याला बघून लिहायचं आहे. बहुपर्यायी चाचणी आहे. त्याचबरोबर आणखी आपल्याला जे थोडक्यात उत्तर लिहा आहे, संकल्पना आहेत, टिपा आहेत, अगदी लहान आहेत. फक्त उरतो प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्न जो 6 मार्काला आहे, ज्याला 6 मुद्दे लिहावे लागतात. तो प्रश्न 3 मार्काला एक आहे, पण 1 मार्काला अर्धाच मुद्दा दिला जातोय. माहिती भरपूर असल्यामुळे विद्यार्थ्यांनी संपूर्ण 6 मुद्दे त्याच्यामध्ये लिहावेत. 5 मुद्दे लिहिलेत तर त्यामध्ये एखादं चूक असेल तर पुन्हा मार्क कमी होतात. यासाठी सर्व मुद्दे अगदी व्यवस्थित अभ्यासून आणि त्यातले महत्त्वाचेच काही मुद्दे आहेत की जे अगदी परफेक्ट डोक्यात राहू शकतात, जे गोष्टीरूप स्वरूपात सांगितले जातात आणि गोष्टीरूप स्वरूपातच त्याचं आपण काय करायचं आहे ते अगदी आपल्या डोक्यात ते बसवून घ्यायचं आहे.
हे जर केलं तर आपल्याला प्रश्नपत्रिका समोर आल्यानंतर उत्तर सोडवताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी जाणवत नाहीत. अगदी 40 पैकी 40 मार्क मिळालेले अनेक विद्यार्थी आम्ही पाहिलेले आहेत की ज्यांना कोणताही मार्क गमवावा लागला नाही. म्हणजे अगदी सर्वच्या सर्व मार्क मिळवणं सुद्धा इतिहासामध्ये इतका वास्ट पोर्शन असून शक्य आहे. आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी तसाही प्रयत्न करावा. आपणही 40 मार्क मिळवावे. येणाऱ्या परीक्षेसाठी त्यांना आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला सामोरे जाताना आणि त्याचबरोबर परीक्षेची विविध विषयांची तयारी कशी करावी या संदर्भामध्ये आपण सर्व तज्ज्ञांची माहिती ऐकली. मला खात्री आहे की निश्चितच आपणा सर्वांचा आत्मविश्वास हा वाढला असेल. आपण सर्वांनी भयमुक्त वातावरणामध्ये अत्यंत आनंदामध्ये या परीक्षेला सामोरे जावे. आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अर्थात राज्य मंडळ यांनी हा जो काही स्वागतार्ह असा उपक्रम सादर केला, त्या उपक्रमामध्ये सर्व तज्ज्ञांनी आपली जी विषयवार अशी माहिती दिली त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो.